जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायचे मुगाच्या डाळीपासून आणि तांदळापासून खिचडी। तर आपल्याला मुगाची डाळ घालून अशा रेशनच्या तांदळाची खिचडी बनवायची आहे। तर आपली अशी उत्तमातली उत्तम अशी खिचडी तयार झाली आहे। आपल्याला ही खिचडी बनवण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही आपली खिचडी कशी झालेली आहे। तर मी खडा मसाला घेतलेला आहे, तेजपत्ते वगैरे घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि एक मोठा टोमॅटो, वाळलेली कोथिंबीर आणि एक मिरची चिरलेली आहे। मी जास्त तिखट करणार नाही। तर खडा मसाल्यामध्ये आपल्याला चक्रफूल, वेलची, मसाला वेलची आणि दालचिनी, लवंग, मिरी हे सगळं घेतलेलं आहे। तर मी एका छोट्या कुकरमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे, 2 बुदली तेल ओतून घेतलेलं आहे। यामध्ये तूप पण तुम्ही घालू शकता। मोहरी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला खडा मसाला आणि कांदा टाकून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। याला छान परतून घेतल्यानंतर मी ही मिरची यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता ह्याला परतल्यानंतर मी बटाटा टाकून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला कलरसाठी हळद घेतलेली आहे। आता हळद टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि याला छान असं परतून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण परत टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि यावरच आपल्याला थोडीशी वाळलेली कोथिंबीर घेतली होती। तर आपण हे सगळं हलवून आपल्याला मुगाची डाळ ही पकडून छान नीट करून आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची। छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। जेवढ्या प्रमाणात तांदूळ घेतलेला आहे, डाळ घेतलेली आहे, त्याच्या डबल प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आपल्या अशा पद्धतीने ह्याला आदन आल्यानंतर आपल्याला तांदूळ याच्यामध्ये घालायचे। आपण ह्याला आदन येण्याची वाट बघणार आहोत। तोपर्यंत आपल्याला या तांदळाला तुम्ही बघू शकता हा डबा मी तांदूळ अर्धा डब्यापर्यंत भरून घेतलेला आहे आणि याला मी छान असं नीट करून पाकडून असं 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि याला असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ह्याचं पूर्ण पाणी पांढरं निघून गेलं पाहिजे आणि याला 5 मिनिटासाठी असं भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपल्या पाण्याला आदन आलेलं आहे। आता आपण हे तांदूळ पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर चला, आपल्याला छान असं पाण्याला आदन आलेलं आहे, या फोडणीला आदन आलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला हे तांदूळ धुतलेलं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 5 मिनिटापर्यंत असंच शिजायला ठेवायचं आहे बिना टोपण लावता। तर आता छान झालेत 5 ते 7 मिनिटं झालेत। आता आपल्याला यावरती टोपण लावून घ्यायचं आणि छान अशी शिजवून घ्यायची। तर घेतलेली आहे पण शिजवून। तर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने खिचडी झालेली आहे आणि लहान मुलांना पण खूप आवडणार आहे खिचडी, मोठ्या माणसांना पण खूप आवडणार आहे। अशी उत्तमातली उत्तम आपली खिचडी तयार झाली आहे। तर तुमच्याकडनं एक लाईक झालंच पाहिजे, लहान मुलांसाठी तर झालंच पाहिजे। आणि हॅपी होली आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।